शुभंकर, काय झालं राजा? अरे बोल ना काहीतरी. शुभंकर, तू सांगितल्याशिवाय कसं कळेल मला? तुला माहितीये मीरा आत्या काय म्हणाली? मीरा आत्या म्हणाली की बबडा लवकर येणार, तू लवकर लवकर ये, आपण खूप मज्जा करू, खूप सारी मज्जा. आपण खूप मस्ती करू, आपण बागेत खेळायला जाऊ, बाबाच्या डोक्यावर नाचू. मी काय करायला हवं होतं मग? अगं, ते परक्याचं पोर हातात घेऊन नमिता इतकी सुखावली होती की मी तिला खरं सांगूच नाही शकलो. सांग, काय करायला हवं होतं? मा प्लीज काहीतरी बोल ग. डोकं फुटायची वेळ आली आता. मला आईपणाचं सुख देणारा पहिला तो शुभंकर. तुलाच हे सगळं समजावून सांगावं लागतंय, हे माझं दुर्दैव. मीराने जे सांगितलं ते सत्य स्वीकारायला हवं शुभंकर. मलाच पचत नाहीये. मी त्याला कसं सांगू? दुःख होणार, होतंय, हे दिसतंय मला शुभंकर. पण बेटा, दुःख फार गोंजारत बसू नये, फार लाड करू नयेत त्याचे, नाही तर आयुष्यभरासाठी चिकटत ते, जाता जात नाही. काय तूच सांग आता, काय करू मी? जे प्रश्न सुटत नाहीत ना शुभंकर, ते सोडून द्यावेत. आपोआप सुटतात ते, काळच सोडवतो. हेच तुला नमिताला सांगायचंय. काळ ही खूप मोठी शक्ती आहे शुभंकर. त्याच्यावर विश्वास ठेवून तर बघ, तरच तो त्याचे प्रयत्न सुरू करेल ना. अँड हू नोज, एक दिवस त्याला फळ येईल सुद्धा. अगं, आम्ही प्रयत्न सोडून मी त्याला मूल होणार आहे का मा? त्या बाबतीत तू मीराचा सल्ला घे. मला फक्त इतकंच म्हणायचं शुभंकर की ह्या घरात बाळ यावं असा ध्यास जर नमिताने घेतला असेल ना, तर एक दिवस नक्की येईल ते. मी बोलू का नमिताशी? मी सांगू का तिला समजावून? नको मा, मीच सांगेन. माझ्या समोर जे आलंय त्याचा स्वीकार मीच करायला पाहिजे. माझ्या वाट्याला आलेलं वैभव, ऐश्वर्य जितकं खरं आहे ना, तितकंच माझं हे दुःखही. हेच एकमेकांना सांगून, एकमेकांच्या सोबतीने रडून संपवून टाका सगळं. मनाची पाटी कोरी करा, तरच त्यावर भविष्याचे शकुन उमटतील. अच्छा ना भुट्टा. हाँ मैम.
दे ना, तुला कुठला पाहिजे ते? राहू दे, झोपत नाही. गरम कर ना. अच्छा, शाळेला किक गेली आहे का? फक्त 2000 रुपये. किती 2000 रुपये म्हणजे फक्त असतात का? आमच्या जालन्याला 2000 रुपयात अख्खा महिना निघतो माहितीये. मी बोलू? बोल. स्वीटहार्ट, हे तुझं जालना नाहीये, मुंबई आहे, मुंबई. इथे अनेक मार्गांनी पैसा येतो, अनेक मार्गांनी पैसा जातो. पाण्यासारखा पैसा खर्च होतो. कधी कधी पाणी घ्यायचं असेल ना, म्हणजे शुद्ध पाणी, तर त्याच्यासाठी सुद्धा मोजावे लागते. हो गया? ए, नींबू मसाला दबा के लगाया ना? हाँ मैडम, नहीं, बराबर. पैसा पूरा दे रही हूँ. हाँ ओके मैडम. आगे दे. हे बघा, घे. थँक्यू. फर्स्ट क्लास. हा, लिंबू मसाला असा दाबून पाहिजे, म्हणजे अशी 2 तास ओठांवर अशी आंबट, तिखट, खारट चव राहिली पाहिजे. मग भुट्टा खाण्यात मजा आहे. किती तुला पाहिजे असेल तर मसाला घे ना अजून. तिखट आंबटचा फंडा मला नको सांगू. नाही, सुधारणार नाही तू कधी. आईचं डायबिटीस कसं आहे? जक्कास. आईने जुळवूनच घेतल्या ना त्याशी. सवयच लागली आहे सगळ्या अशी जुळवून घ्यायची. कधी परिस्थितीशी, कधी नवऱ्याशी, कधी नातेवाईकांशी, तसं डायबिटीस. मी काय म्हणते, परिस्थितीशी जुळवून घेण्यात काय वाईट आहे? माणसाने कायम अंथरूण पाहूनच पाय पसरावे. हे तुम्हाला ना जरा असं परिस्थितीशी जुळवून घेतल्यावर क्रांती केल्यासारखं वाटतं का गं? नाही म्हणजे आई बाप आहेत माझे, म्हणून काय सतत भुणभुणच लावायची का माझ्या मागे? है ना? आज जाणारच नाही ना तिकडे. आई बापाचं बदलापूरचं घर आहे ना, माझ्यासाठी वीकेंड होम झालंय. नाही कसं आहे, आठवडाभर इकडे कुत्र्यासारखं काम करायचं, मस्त कष्ट करायचं, नाही जायचं तिकडे आराम करायला. काय चार्ज होऊन इकडे यायचं. तुला माझ्यासारखं जगावं लागलं असतं ना, म्हणजे कळलं असतं. आज मावशीकडे, उद्या मामाकडे, परवा आत्याकडे, मग कळली असती आई बाबांची किंमत. अशू, मी बोलू? काय प्रॉब्लेम काय माहितीये का, माझं आयुष्य जगण्याचा फंडा वेगळा आहे. तुला आई वडील नाही आहेत, आय फील सो सॉरी अबाउट दॅट. अगं पण म्हणून मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञेत का राहायचं? कम ऑन यार, बदलापूर इज अ गाव बेबी. आय वॉन्ट टू लिव्ह हिअर. मला शहरात जगायचंय, मोठं व्हायचंय, खूप पैसे कमवायचे. हे सगळं कॉल सेंटरची नोकरी करून कसं होणार? एक सांगू, कॉल सेंटर ही तर फक्त शिडी आहे. अशू, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एकदा तरी मोठं होण्याची संधी येते. फक्त प्रॉब्लेम असा आहे की ती जेव्हा दारात येत असते ना, तेव्हा बहुतेक माणसं मागच्या मोरीत जाऊन तोंड धुवत असतात. पण माझ्या बाबतीत असं होणार नाही. मी खूप मोठी होणार, खूप पैसा कमवणार. कशी? अशी. ए, नो स्मोकिंग. अरे काय प्रॉब्लेम आहे यार? माझ्या समोर तरी नाही. शाळेला ते आई बापापासून पळून आले तरी तू इथे आहेस माझ्या बोकंडी बसलेली. आणि कायम असणार. चला. काय मिता, काय चाललंय? वेगवेगळ्या शाळांच्या वेबसाईट्स बघते. हं? शाळांच्या वेबसाईट्स का? का म्हणजे काय, मुलं बघता बघता मोठी होतात आणि हल्ली तर 2-2.25 वर्षांच्या मुलांना शाळेत आणि प्ले ग्रुपमध्ये घालावं लागतं.
तेव्हा एवढे डिटेल्स वाचायला वेळ थोडीच मिळणार आहे आपल्याला. तू ना मिता वेडी आहेच अगदी, हो ना. पण हे काम मात्र मी शहाणपणाचं करते. अरे उद्या आपल्याला बाळ होईल, परवा ते मोठं होईल, तेव्हा शाळेत जायला लागेल, तेव्हा कोण करणार आहे ही सगळी धावपळ? अगं तेव्हाच बघू ना. अजिबात नाही. अरे हल्ली सीबीएसई आणि आयसीएसई शाळांचं नुसतं पीक आलंय गल्लोगल्ली. आणि या शाळांमधल्या टीचर्सना साधं इंग्लिशही बोलता येत नाही. अशा शाळेत मी नाही घालणार आपल्या बाळाला. आणि मला काय वाटतं ना, मिता एक मिनिट, मला जरा तुझ्याशी बोलायचं. सॉरी. काय झालं शुभंकर? तुला डिस्टर्ब काय आहेस? काय झालंय? आपण बाहेर जाऊया का कुठेतरी? लॉंग ड्राईव्हला जाऊ. आत्ता? काही बिनसलंय का? काय झालं शुभंकर? तू डिस्टर्ब दिसतोयस. गाडीत बोलूया. काय झालं? ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय? तू मंत्रालयात आज मीटिंग कॅन्सल केलीस म्हणून काही प्रॉब्लेम झालाय? नीता, आज मी मीराकडे गेलो होतो. अरे माहितीये मला, पलाशच्या बर्थडे पार्टी बद्दल ना. अरे आपण त्यानंतर सुद्धा जाऊन आलो मीराकडे. बर्थडे पार्टी बद्दल नाही, मी आपल्या बाळाबद्दल बोलायला गेलो होतो. काय म्हणाली ती? सांग ना. मीरा म्हणाली की म्हणजे होणारच नाही असं नाही, पण वेड्या आशेवर नका राहू म्हणाली. खोटं बोलतोस तू. खोटं बोलतोस ना? सांग ना. गप्पा का बसलायस तू आता? मी तर तू शांत हो. हे हे बघ अगं, अगं लोकांना 20-20 वर्षानंतरही मुलं होतात. अगं आपल्यालाही होईल. हा अगं, दुडू दुडू धावणार, बोबडं बोलणार, काळ्याभोर डोळ्यांचं, रेशमी जावळाचं मूल येणार आपल्याही घरात. नक्की नक्की येणार. अगं ए मीता, मीता तू कुठे? माझ्याकडे बघ ना. ग ए ए मीता, ए मीता, मीता, मीता कुठे चालली आहेस? बाळाकडे जाते. एकटाय ना तो तिथे. रात्रीच्या अंधाराची भीती नाही का वाटणार त्याला? तुला माहितीये, तू लवकर येत नाहीस म्हणून मला सगळेजण किती बोलतायत. बाबा म्हणाले तू कधीच येणार नाहीस. मीरा आत्या पण तेच म्हणत होते. पण मला माहितीये तू येणार आहेस. तू तुझ्या आईला भेटायला नक्की येणार आहेस. हो ना?
का नाही येत? पळत पळत ये तुझ्या आईकडे. तुला माहिती आपण खूप मज्जा करू. फिरायला बागेत जाऊ, गाणी गाऊ, खेळणी घेऊन येऊ आपण तुझ्यासाठी खूप सारी. आणि बाबाला पण घोडा घोडा खेळायला लाव. नीता स्टॉप इट. हे काय चाललंय तुझं? काय करतेस तू? हा वेडेपणा बस कर आता. हा वेडेपणा नाहीये, हे आपलं बाळ आहे. तुम्ही सगळे काहीही म्हणा, माझी खात्री आहे आपलं बाळ येणार. हे बाळ आहे तुझं? हे तुझं बाळ आहे? हे बाळ आहे तुझं? शुभंकर, माझं बाळ बाळ नाहीये ते, निर्जीव बावला आहे तो पिता. देवाची मूर्तीही निर्जीव असते. पूजा करणाऱ्याला त्यात देव दिसतोच ना. नीट बघ तिकडे. बघ, बाळ नाहीये तो, निर्जीव बावलाय. ज्या बावल्यात तू स्वतःचं बाळ बघतेस ते या घरात कधी येणार नाहीये. हे खोटं आहे. मला माहितीये माझं बाळ येणार आहे. बाळ नाहीये तुझं. या खेळण्याची हे बघ, या घरात बाळ येणार नाही. ऐकलंस तू? ही खेळ हे बघ, हा भ्रम आहे तुझा. कळलं तुला? हे या भ्रमात बाहेर ये आता नीता. कशाला हा पाऊल? टाकून दे सगळं. नीता, या घरात तुला आई आणि मला बाबा म्हणणारं कोणी येणार नाही. कळलं तुला? मी काय ऐकून घे. काय चाललंय तुझं? वेळ लागलाय का तुला? वेळा मी नाहीये बा, ही आहे वेळी. तुला माहितीये का, तासन तास या बावल्यांची खेळत बसते. अगं कुठेही गेलो तरी खेळणी खरेदी करते, रूप काय सजवत बसते. अगं माझी बायको आहे ना बा, माझं खूप प्रेम आहे घरच्यावर. पण हिचं असं वागणं बघून मला काही वाटत नसेल का की मी सुद्धा एक दिवशी बाहुलाच आहे? मला काही बंद नाहीच आहे बा. मला सांग माझं. नमिता, नमिता कुठे चालली आहेस? नमिता थांब. आता मला माझं अभिनंदन कर. अच्छा, म्हणजे तुझ्याकडे सुद्धा चांगली बातमी आहे तर. अभिनंदन. काय बातमी? काय? तुला ऍडमिशन मिळाली, म्हणजेच आपल्या लग्नाच्या दृष्टीने आपण एक पाऊल आणखी पुढे गेलो. मग माझं अभिनंदन नको करायला? माझं सगळं तुझंच आहे का? माझे टेन्शन्स, माझ्या काळजा, सगळं तू घेतेस. मग माझ्या अचिव्हमेंट्स, माझं यश, सगळं तुझंच आहे. दमलायस? टेन्शन आलंय? नाही, टेन्शन असं नाही. आता अमेरिकेला जायचं म्हणजे 12-15 लाख तरी लागणार. तू फंडिंगसाठी ऍप्लिकेशन दिलं होतंस ना? ती सगळी कामं सुरूच आहेत माझी. पण सगळं व्यवस्थित होऊन ऍक्च्युअली चेक्स हातात पडेपर्यंत चैन नाही पडणार. आणि आईची काळजी वाटते.
मला माहिती आहे. आई तिकडे असल्या जालन्याला तरी त्यांचा जीव तुझ्यात आणि माझ्यातच अडकलेला असणार. तरी बरं आहे, मामा पाहतोय तिला. पण मला वाटणारच ना. तू तुझं सगळं जमाव आणि अमेरिकेला जा. आईंची काळजी करू नकोस. मी थोडे थोडे पैसे साठवीन आणि 2 महिन्यातून एकदा जाऊन येईन तिकडे. मी कुठलं पुण्य केलंय त्यामुळे तुमच्यासारखे लोक भेटली मला. तिकडे आई आणि इकडे तू. ए वेड्या, शाळेत असल्यापासूनच तुझं स्वप्न साकार होतंय, जरा हस की. खरंय की त्या एका ध्यासापोटी मी मुंबईत आलो आणि चक्क कॉल सेंटरमध्ये कामाला लागलो. तुला माहिती आहे, माझी सर्टिफिकेट्स आणि माझे रिझल्ट्स पाहून लोकांना विश्वास नाही बसत की मी कॉल सेंटरमध्ये काम करतो. जास्त हवेत ओढू नका, जमिनीवर. जमिनीवर? इतके दिवस मी जमिनीच्या खाली होतो, पाया खणत होतो. आज जमिनीवर येऊन पहिली वीट ठेवली आहे. कसली वीट? मिस्टर समीर प्रभाकर कर्वे आणि मिसेस अश्विनी समीर कर्वे यांच्या घराच्या पायाची वीट. म्हणजे आपलं घर, माझं घर. जिथून तुला भेटण्यासाठी मला असं लपत छपत यावं नाही लागणार. ज्या घरात मी आश्रित नसेल, मालकीण असेल.